जर डीबीटी लिंक केली नाही तर पैसे मिळणार का? जर मिळाले तर कधीपर्यंत मिळणार? असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनात आहेत. याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, जर तुमची डीबीटी प्रक्रिया झाली नसेल तर पैसे मिळणार का? हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना पडलाय. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अजूनही काही लाभार्थ्यांचे पैसे खात्यात जमा झाले नाहीत. जर डीबीटी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार का? तर हो, मिळणार. तर कसे मिळणार? जसे की तुम्ही बघू शकता, 19 डिसेंबरच्या GR मध्ये सांगितलं होतं, जानेवारी 2025 अखेरपर्यंत जुन्या पद्धतीने हे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. जानेवारी 2025च्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला हा लाभ जुन्या पद्धतीने म्हणजे बीम्स प्रणालीद्वारे मिळणार आहे. मात्र त्याच्यानंतर जर तुम्ही डीबीटी केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर तुम्ही सरकारने सांगितलेल्या आदेशाचे पालन केले नाही तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते. तर मग ही डीबीटी प्रक्रिया कशी पूर्ण करायची? तर त्यासाठी तुम्हाला काही जास्त काम करण्याची गरज नाही किंवा टेन्शन घेण्याचं काम नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. आधार कार्डचे एक झेरॉक्स व त्यावर मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येतात त्या बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स, अशा 2 झेरॉक्स घेऊन तुम्हाला तलाठी ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत. काही लोकांनी अद्याप कागदपत्रे जमा केली नाहीत, त्यामुळे त्यांची नोंद डीबीटीसाठी झाली नाही. परिणामी त्यांना पेन्शन मिळू शकणार नाही किंवा त्यांना पैसे जुन्या पद्धतीनेच मिळू शकतात आणि जुन्या पद्धतीने पैसे मिळायला खूप उशीर लागतो. त्यामुळे कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा, कारण कोणत्याही दिवशी पैसे जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू होऊ शकते. सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या कुटुंबीय, मित्र आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अपडेट्ससाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.